आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी। राहुरीचे कामधेनू डॉक्टर तनपुरे साखर कारखाना निवडणूक बिनविरोध करा, आम्ही 200 कोटी रुपये उपलब्ध करून देतो असं राहुरी येथील भाऊ उंडे व दीपक वराळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं। त्यानंतर वराळे व उंडे यांच्या संपर्कात तनपुरे कारखाना निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणारे अनेक उमेदवार आले असून तुम्ही पॅनल करा, आम्ही तुमच्यासोबत राहू असं उमेदवार म्हणत असल्याचं भाऊ उंडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं। यावेळी मनोज जाधव उपस्थित होते। तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या संदर्भात मी भाऊ उंडे, नमस्कार, मी भाऊ उंडे, भाऊ माझे मित्र दीपक वराळे। आम्ही सहकारी साखर कारखान्यासाठी आम्ही 200 कोटी रुपयाचा निधी जो उपलब्ध केला होता, तर आम्ही बिनविरोध करा म्हणलो होतो, पण ते काय बिनविरोध काय इलेक्शन काय अजून काय कोणी हा म्हणणार। त्याच्यामुळे आम्ही प्रत्येकाला विचारलं का जे आम्हाला जे लोक उमेदवार आहेत, उमेदवारांनी आम्हाला फोन करतात, तुम्ही कसं करणार, काय करणार आहे, आम्ही तुमच्या संग यायला तयार आहे। तर विषय असा होता आमचा, आम्ही प्रस्थापन संघ चर्चा केली, पण प्रस्थापनने आम्हाला कुठल्या गोष्टीचा होकार न देता तर आम्हाला बाकीचे जे पॅनलमध्ये जे उभं राहिलेले जे लोक आहेत त्या लोकांनी आम्हाला फोन केलेत का आम्ही तुम्ही कसं करणार आहे, का आम्ही तुमच्याबरोबर यायला तयार आहे। तर आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा अशी की त्यांना म्हणलो आम्ही तुम्ही जर आमच्याबरोबर येत असाल, पॅनल जर तुम्ही आमच्याबरोबर येत असाल तर पॅनल लावून आपण कारखाना चालू करू। सभासदांनी आणि कामगारांनी आमच्यावर निश्चितपणे जर विश्वास जर ठेवला तर आम्ही हा कारखाना 100% आम्ही चालू करणारच। पण त्याच्या आम्हाला सगळ्या आम्ही याला बाकीचे सभासद जे आहेत त्यांनी आमच्याबरोबर येऊन थोडी चर्चा करावा का आता बाकीच्यांना काय वाटतं का हे पैसे पोर खेळवानी बोलतात, हे 200 कोटी रुपये 200 कोटी रुपये हे कुठून आणणार, का कसे आणणार, काय करणार। ज्यावेळेस तुम्ही आमच्याबरोबर येऊन चर्चेला ज्यावेळेस बसताल त्यावेळेस आम्ही तुम्हाला बोलू का ह्या पद्धतीनं नाही, ह्या पद्धतीने आपण पैसे आणणार आहेत। तुम्ही आमच्याबरोबर ज्यावेळेस चर्चा करताल तुम्ही त्याच वेळेस तुम्हाला समजणार का आम्ही काय करतो काय नाही करायचं। आम्ही 2 मुंडके असून असं तुम्हाला असं वाटून नका देऊ का आम्हाला बी तुमची साथ पाहिजे। तुम्ही जर साथ दिली तर तनपुरे साखर कारखाना चालू होऊ शकतो। बाकीच्यांची पण आम्हाला साथ पाहिजेत का सगळ्यांनी आम्हाला बी थोडंफार मनोगत व्यक्त सगळ्यांनी केलं पाहिजे आम्हाला का ही काय भारत पाकिस्तान युद्ध नाही, हे आंतरराष्ट्रीय आपलं वैयक्तिक आपलं राहुरी तालुक्याचं भूषण आहे। राहुरी सहकारी साखर कारखाना हा आपलं वैयक्तिक आपलं राहुरीचं भूषण आहे। तर सगळ्यांनी असं मदतीचा हात करावा, मदतीने यावा, सगळ्यांनी जोमाने यावा, सगळ्यांनी आम्हाला विचारावा तुम्ही कसं करणार आहे, काय करणार आहे। तुम्ही सगळे एकत्र आल्यानंतर आपण सगळे बसल्यानंतर आपण त्याच्यातून मार्ग काही निघतील ना। तर आपण असं नुसतं म्हणलं पोर खेळवानी ते आमचे कोणी आम्हाला 2000 रुपये डिझेल टाकून दे, कोणी आम्हाला 2000 मागते, असे आमचा पोर खेळ सारखे किल्ले उडवतात। पण तुम्ही या ज्यावेळेस तुम्ही समोर येतात त्यावेळेस आम्ही तुम्हाला समोर सगळ्या प्रत्युत्तर द्यायला तयार आहे। आम्ही लोकांना असं वाटतं का आम्ही आत्ता कारखान्याला निविदा भरली, आम्ही गेल्या 10 वर्षापासून आम्ही या प्रक्रियेमध्ये आम्ही 10 वर्षापासून आहे। ज्यावेळेस जिल्हा बँकेने ज्यावेळेस निविदा काढली होती भाडे तत्त्वावर देण्यासाठी त्यावेळेस आम्ही सगळ्यात पहिली आमची निविदा होती आम्ही भाडे तत्त्वावर घ्यायला कारखाना तयार होतो। आम्ही जिल्हा बँकेला पण आमचं लेटर दिलं तर सभासदांनी यावं आणि कामगारांनी जर आमच्यावर जर विश्वास जर ठेवला तर हा आम्ही कारखाना निश्चितच चालू करायचा आम्ही मार्गावर आहे। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।